जून सरकारची आहे, 1 जुलै आमची आहे. 1 जुलैला या महाराष्ट्रातलं रेल्वेचं चाक धावू देणार नाही. ताकदीनं मोडेल. कंपनीला आमचा निर्वाणीचा इशारा आहे का कंपनीनं आमच्या कामगारांच्या घराच्या चुली चालू ठेवल्या, पेटवल्या, त्याच्याबद्दल आभारच आहे. परंतु सेशन्स करून त्यांना कुठलं तरी आम्ही पाहतोय त्यांच्यावर अन्याय करून जर काही होत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. चाहे कितना भी बंदोबस्त लगा दे, कुछ भी लगा दे, एकदा आम्ही भूमिका घेतल्यानंतर त्याची आरपारची लढाई केल्याशिवाय आम्ही राहत नाही. त्यांचं जून सरकारची आहे, 1 जुलै आमची आहे. 1 जुलैला या महाराष्ट्रातलं रेल्वेचं चाक धावू देणार नाही. तर तुम्हाला माणसं दिसणार नाही रेल्वे रुळावर, पण रेल्वे धावणार नाही हे 100. आम्ही त्याचं टेक्निक शोधून काढलेलं आहे. ज्यादा 100 आदमी पूरी महाराष्ट्र रेल रुखा देईल. आता ते अनेक संशय आहेत. कसं आहे, माझं काय मत आहे का भाजप म्हटलं का आता संशयामध्येच पाहतं. म्हणजे त्यांनी खांद्यावर हात टाकला तरी लोक म्हणते हा मेला, त्याच्या खांद्यावर आपण टाकला तरी लोक म्हणतात ते काय सापासारखे लोक आहे. हे विषारी नाग आहे साप भाजप म्हणजे. त्याच्यानं तो भाजप सोबत दुश्मनी भी नाही, दोस्ती भी नाही. हम तो दुश्मनी कर चुके हैं. माहिती गेली आहे. माझ्या अमरावती बँकेनं आम्ही आता 3ऱ्या क्रमांकावर माहिती देण्यात आम्ही 3ऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रात. एक कुठली तरी नगरची बँक आहे आणि कधी कुठली आहे. आम्ही सगळी माहिती अपडेट करून दिली आमच्या बँकेनं, जे सरकारनं मागितली होती. पण सरकार थोडी बेमानीनं वागतं असं मला वाटतंय. का ते चालू कर्ज माफ करण्याच्या भूमिकेत नाही आहे. फडणवीस साहेब नेहमी बोलायचे का बाबा दुष्काळ पडल्याशिवाय कर्ज कसं माफ करावं. नेमकं यावर्षी दुष्काळ पडला आणि भावही कमी भेटला. तुम्हाला माहित आहे हमी भावात खरेदी झाल्या नाही, झाल्या त्या फार लेट झाल्या. आणि त्याच्यामुळं दुष्काळ असणारा जो या 3-4 वर्षातला मोठा दुष्काळ आपण या वर्षी पाहिला. आणि दुष्काळाचेच वर्ष जर फडणवीस साहेब घेत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव काय आहे. त्यासाठी लढावं लागेल. आंदोलन करू, शेतकरी येऊ नाही येऊ, आम्हाला करावं लागते. मत मारा नका मारू. आम्ही शेतकरी म्हणून सगळ्यात जास्त खाणारे हे वरबळून खाऊन राहिले. म्हणजे पहिले टेंडर कोणाला द्यायचं याच्यासाठी पैसे खात होते, आता हे टेंडर देण्यासाठी पैसे खाते. समजा 4 बिल असेल तर 4 बिलचे वेगळे पैसे पण द्यावे लागते. म्हणजे काय म्हणतोय, बजेटच नाही आहे, पैसेच नाही आहे. पैसे नाही आहे म्हणून मग पैसे द्या, मग बिल काढा. तुम्ही सांगा MRGS पैसे अजून भेटले नाही मजुराले. 3 महिने झाले MRGS वाल्याचे. संजय गांधी लाडकी बहिणीचे पैसे 2 महिन्याच्या भेटले नाही. तुमच्या अपंगाचे पगार भेटत नाही आहे वेळेवर. ज्याला 2 पाय नाही त्याला साले हो तुम्ही पगार वेळेवर देत नसून तुमच्या कुठं माराव रे. मारली नाही पाहिजे. आता आम्ही पाहतोय योग आले तर मारू. त्यांच्या कानपडीच्या हितासाठी एवढे महत्वाचे आहे. कदाचित ज्यांना सुरक्षा पुरवल्या जातं हे म्हणजे राष्ट्रच आहे ना हो. म्हणजे ते तुमची बाकी जनता खड्ड्यात 35-53 लाख कोटीचं बजेट मांडलं केंद्र सरकार. त्यातले 23 लाख कोटी तर कर्ज आणि व्याजातच गेले. म्हणजे राहिले त्याच्यातले 10 लाख कोटी पुन्हा प्रशासकीय वगैरे असं जर केले तर 35 लाख कोटी कुठे गेले तर ते सामान्य माणसाच्या घरात आलेच नाही. आणि उरलेल्या शेतकऱ्यासाठी किती तरतूद केली, 1,83,000 कोटीची. बरोबर आहे. आता या सरकारनं जे काही ड्रिल केली तिकडे त्याच्यामध्ये काय प्रभाव मोदीजीवर आहे किंवा बॅकमेलिंग करतं का अमेरिका मला माहित नाही. त्याच्यामुळं किमान दूध उत्पादक शेतकऱ्याचं, कारण आयात आता 0 झालेला आहे दूध उत्पादक जे काही पदार्थ आहे त्याच्यावर, तर एका वर्षात 1 लाख कोटीचं नुकसान होणार आहे दूध उत्पादक शेतकऱ्याचं. बजेट किती शेतकऱ्याला आहे तर 1 लाख कोटी, नुकसान किती तर 1 लाख कोटी. एका पदार्थावर बोलतो बरं. फार मोठी डिलिंग आहे. आणि कापूस पहा ना तुम्ही, कापसाचं जर आज आयात झाली नसती 25 ते 30 लाख गाठी आयात केल्यामुळं कापसाचे भाव 7,000वर येऊन थांबले ना भाऊ. आम्ही गेलो असतो 12,000वर जर कापूस आयात झाला नसता तर.
पण ते काय असं आहे, आम्ही शेतकऱ्यासाठी भिंत बनवू, आम्ही शेतकऱ्याला म्हणजे बाजीप्रभू होऊ. ते अमेरिकेतली ते म्हणतात ते कुठलंच काही येऊ देणार नाही आणि आम्ही मोदीजी दोनही हातात तलवार घेऊन लढणार. आता यायच्याच कुठं तलवार गेली पाहा लागेल, शोधा लागेल. तुम्ही मतदारांना व्यवस्थित वाचा, मतदार काय भूमिकेत असतं. तुम्ही सांगा, जिल्हा परिषदला जर भाजप आणि शिंदे सेना जर वरचढ ठरत असेल, इतक्या ताकदीनं येत असेल, म्हणजे जिल्हा परिषदचा मतदार म्हणजे ग्रामीण मतदार, शेतकरी मतदार हाय जर बीजेपीले आणि युतीतल्या पक्षाले व्होट मारत असेल, तर मग राहिलं काय मतदारावर? कसं आहे, लोकशाही पाहिजे म्हणतात लोक, पण लोकशाही जोगते लोक तर पाहिजे का नाही? इथं लोकशाही जोगते लोकच राहिले नाही. व्यवस्था अशी आहे का जितना लुटना है उतना लूट लो, जितना जमता है उतना जमा लो. आणि मुळात राजकारणी लोक आहे ना, धर्म आणि जात ह्या अजेंड्यावर आली आहे देशामध्ये. इथं धर्म, जात आणि नाहीतर पैसा, ह्या तीन गोष्टीने या लोकशाहीला खाल्लेला आहे. आणि जोपर्यंत आम्ही राष्ट्रीयत्व खरं स्वीकारणार नाही, मी राष्ट्रावर प्रेम करणं शिकणार नाही, मी या भूमीवर प्रेम करणार नाही. पण ते प्रथम स्थानी आहे का? भारत प्रथम स्थानी आहे का देशामध्ये? धर्म प्रथम स्थानी आहे, जात प्रथम स्थानी आहे, प्रत्येकाच्याच जातीतला, एका धर्माचं नाही बोलत. त्याच्यानं इथं गरीब गरीबच राहणार आहे, श्रीमंत श्रीमंत. आणि मग श्रीमंत लोक काय करन का, आता तुला ताप आला ना, हे क्रोसिनची गोळी घे, थोडासा उतरला का कामाला लाग. म्हणजे निवडणूक आली का हे चिकन आणि मटन खाय किंवा पैसा घे, नाही तर मग जाती धर्माचं टेरामाशीन मारलं का. तो मूळ शेतकऱ्यानंच मतं मारले का नाही भाजपच्या कमळले भाऊ? नाही मारले का? आम्ही आंदोलन पावसामुळे एकंदरीत सगळ्या ह्याच्यातून मागं घेतलं तर आम्हाला लोक बोंबलले, आणि आता तुम्ही मतच लेको भाजपले मारले. आता कुठे गेलं रे तुमचं शेतकरी? जय जवान जय किसान. काय चाललं काय? तुम्ही जे म्हणता ना मतदाराला जमणार नाही आणि मतदार संभ्रम, मतदार खायचा संभ्रमात आहे. मतदार म्हणते जिधर से मिलता है, कुछ लोग तो ऐसे है मतदार, जिकून भेटन तिकून जमून टाक सायाले. तुम्ही सांगतोय माझे काही कार्यकर्ते, मी 20-20 वर्ष त्या कार्यकर्त्याला खत पाणी घातलं, ताकद दिली. तो कार्यकर्ता वेळेवर बीजेपीला वाटलं का नाही बाबा हा निवडून येतो, त्याला घेऊन घेतलं. कार्यकर्ता चालला गेला बीजेपीत, तो निवडून आला, बरं वाटलं, समाधान आहे. आता कार्यकर्ते सुद्धा राजकीय पक्षाला भाड्यानं घ्यावं लागतं. हे व्यवस्था आहे. कोण जाग्यावर आहे? नेता जाग्यावर नाही, कार्यकर्ता जाग्यावर आहे का? तोही नाही. आणि मतदार आहे 50% जाग्यावर नाही आहे भाऊ. अर्धे मतदानाला जात नाही आणि उरलेले मतदानाला जाते, तो काही गेम करते, बरे बिचारी इमानदार राहते, ते झोपून पश्चाताप करत राहते, ते तुमच्या समोर येत